आपल्या पृथ्वीवरचं जीवन कितीतरी वैविध्यपूर्ण आहे नाही का? पण हे वैविध्य म्हणजे फक्त एक गोंधळ नाहीये, तर ही एक कथा आहे एका प्रचंड मोठ्या कुटुंब वृक्षाची. आणि आज आपण गिणाव हेच पाहणार आहोत की प्राणी वर्गीकरण ही पद्धत या कथेचे धागेदोरे कसे उलगडून दाखवते. पण मग प्रश्न येतो की ही कथा नेमकी किती मोठी आहे? कधी विचार केलाय की या जीवसृष्टीने भरलेल्या आपल्या ग्रहावर प्राण्यांचे नक्की किती प्रकार असतील? एक अंदाज बांधा. तर नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार हा आकडा आहे तब्बल 7 दशलक्ष. हो, 70 लाख. आता विचार करा, एवढ्या प्रचंड संख्येला समजून घ्यायचं असेल तर एका व्यवस्थित प्रणालीची गरज का आहे हे लगेच लक्षात येतं. चला तर मग आपल्या या माहितीच्या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी वर्गीकरण का आणि कसं करतात ते बघूया. मग ह्या वर्गीकरणाचा आराखडा कसा असतो ते समजून घेऊ. त्यानंतर प्राण्यांमधली पहिली मोठी विभागणी कोणती आहे ते पाहू. मग या विविधतेची एक छोटीशी झलक घेऊ आणि शेवटी हे सगळं मिळून उत्क्रांतीचा नकाशा कसा तयार होतो ते उलगडून बघूया. ठीक आहे, तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. वर्गीकरण का आणि कसं केलं जातं, म्हणजे प्राण्यांचं वर्गीकरण करण्याची गरजच का पडली आणि ह्या पद्धती हळूहळू कशा बदलत गेल्या हे आपण शोधणार आहोत. तर वर्गीकरण म्हणजे फक्त प्राण्यांना वेगवेगळ्या गटांमध्ये टाकणं नाही, त्याचे खूप फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाखो प्रजातींचा अभ्यास करणं सोपं होऊन जातं. म्हणजे कसं? तर एका गटातल्या काही प्राण्यांचा अभ्यास केला की आपल्याला संपूर्ण गटाबद्दल बरीच माहिती मिळते. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यातूनच आपल्याला प्राण्यांचा उत्क्रांतीचा इतिहास कळतो आणि त्यांची ओळख पटवणंही अचूक होतं. हे वर्गीकरण करायचा दृष्टिकोन कसं बदलत गेलाय हे बघणंही खूप इंटरेस्टिंग आहे. बघा, अगदी प्राचीन ग्रीसमध्ये ॲरिस्टॉटलने प्राण्यांच्या शारीरिक वैशिष्ट्यांवरून एक कृत्रिम पद्धत वापरली होती. मग पुढे 17व्या आणि 18व्या शतकात जॉन रे आणि कार्ल लिनियस यांनी त्यात सुधारणा केली. 20व्या शतकात मात्र पेशींची रचना, गुणसूत्र अशा गोष्टींवर आधारित एक नैसर्गिक पद्धत आली. आणि आज आपण जे वर्गीकरण करतो ते थेट उत्क्रांतीच्या संबंधांवर आधारित आहे. तर मग आजच्या काळात या प्रचंड मोठ्या वर्गीकरणाच्या कामासाठी नक्की कोणते नियम वापरले जातात? चला, शास्त्रज्ञ जो आराखडा वापरतात तोच आपण समजून घेऊया. आधुनिक वर्गीकरणात अनेक निकष वापरले जातात, जसं की रचनात्मक संघटन, शारीरिक सममिती, देहगुहा, जननस्तर आणि खंडीभवन. आज आपण या सगळ्यांवर नाही, पण यातल्या काही महत्त्वाच्या निकषांवर लक्ष देऊया. सुरुवात करूया एका अगदी मूलभूत निकषापासून, तो म्हणजे शारीरिक सममिती. आता शारीरिक सममिती म्हणजे काय? तर सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या काल्पनिक रेषेवर किंवा अक्षावर प्राण्याच्या शरीराचे 2 एकसारखे भाग होतात की नाही हे पाहणं, बस इतकंच. प्राणीसृष्टीमध्ये आपल्याला साधारणपणे 3 प्रकारची सममिती बघायला मिळते. पहिली आहे असममित, म्हणजे ज्यांच्या शरीराचे समान भाग होतच नाहीत, उदाहरणार्थ स्पंज. दुसरी आहे अरीय सममिती, म्हणजे तारामासा आठवा, त्याला मध्यभागातून जाणाऱ्या कोणत्याही रेषेवर कापलं तरी 2 सारखे भाग मिळतात. आणि तिसरी ती म्हणजे द्विपार्श्व सममिती. यात मात्र फक्त एकाच विशिष्ट अक्षावर शरीराचे 2 भाग होतात, जे एकमेकांची आरशातली प्रतिमा असतात, जसे की कीटक किंवा आपण स्वतः म्हणजे माणूस. तर आता लक्षात आलं असेल आपल्या मानवांमध्ये कोणत्या प्रकारची सममिती आहे. बरोबर, द्विपार्श्व सममिती. चला आता पुढे जाऊया. हे वर्गीकरण अजून आत कसं जातं ते पाहू. आता आपण येतोय प्राणीसृष्टीतील सगळ्यात पहिल्या आणि सगळ्यात मूलभूत विभागणीकडे. असं समजा की हा उत्क्रांतीच्या रस्त्यावरचा पहिला मोठा फाटा आहे. आणि ही विभागणी ज्या एका महत्त्वाच्या गोष्टीवर अवलंबून आहे ती म्हणजे पृष्ठरज्जू किंवा नोटोकॉर्ड. ही काय गोष्ट आहे? तर ही प्राण्याच्या शरीराच्या पाठीच्या बाजूला असणारी एक लांब दोरीसारखी आधार देणारी रचना आहे. आणि याच पृष्ठरज्जूमुळे प्राण्यांचे 2 मोठे गट पडतात, असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू. सगळ्यात मोठा फरक तर नावावरूनच कळतंय. एका गटात पृष्ठरज्जू नसतो तर दुसऱ्या गटात तो आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर असतो. पण फरक फक्त इतकाच नाहीये, त्यांच्या कल्लाविधरे, चेतारज्जू आणि अगदी हृदयाच्या जागेतही फरक असतो. बरं, आता ही प्रणाली थोडीफार लक्षात आली असेल. चला तर मग आता प्राणीसृष्टीतील काही इंटरेस्टिंग संघांची आणि त्यांच्यातल्या विविधतेची एक छोटीशी सफर करूया. सुरुवात करूया असमपृष्ठरज्जू प्राण्यांच्या प्रचंड मोठ्या गटापासून. उत्क्रांतीच्या झाडावरच्या अगदी सुरुवातीच्या फांद्यांपैकी एक म्हणजे रंध्रीय प्राणीसंघ, म्हणजेच आपले स्पंज. हे इतके साधे प्राणी आहेत की यांची शरीर रचना असममित असते आणि ते आयुष्यभर एकाच जागी स्थिर राहतात.
आता वळूया संधिपात प्राणीसंघाकडे. उत्क्रांतीच्या प्रवासातली ही एक जबरदस्त यशस्वी शाखा आहे. हा पृथ्वीवरचा सगळ्यात मोठा संघ आहे बरं का. या प्राण्यांची ओळख म्हणजे त्यांचं कायटिनचं बाह्य कंकाल आणि जोडून तयार झालेले अवयव. आणि असं समजू नका की असंपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये बुद्धिमत्ता नसते. तुम्हाला माहिती आहे का, मृदुकाय संघातला ऑक्टोपस हा सर्व असंपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये सगळ्यात हुशार मानला जातो. तो स्वतःचा रंग तर बदलू शकतोच, पण पोहणं, सरपटणं आणि चालणं या तिन्ही गोष्टी तो करू शकतो. आणखी एक अनोखा संघ म्हणजे कंटकचर्मी. यात येतो तारा मासा. हे प्राणी फक्त समुद्रातच सापडतात आणि त्यांची एक खासियत आहे. त्यांच्यात शरीराचे तुटलेले किंवा गमावलेले भाग पुन्हा निर्माण करण्याची एक अद्भुत क्षमता असते. खरंच ही विविधता अविश्वसनीय आहे. तर मग या सगळ्या उदाहरणांवरून एक गोष्ट लक्षात येते. ही वर्गीकरण प्रणाली म्हणजे फक्त एक यादी किंवा कॅटलॉग नाहीये. ही एक कथा आहे, जीवनाच्या उगमाची कथा. आणि ही कथा जोडायला काही प्राणी आपल्याला मदत करतात. त्यांना आपण जोडणारा दुवा म्हणतो. बॅलॅनोग्लॉसिस हा असाच एक प्राणी आहे. त्याला असमपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू प्राण्यांमधला उत्क्रांतीचा दुवा मानतात. का? कारण त्याच्यामध्ये दोन्ही गटांची वैशिष्ट्ये दिसतात. आता आपण समपृष्ठरज्जू प्राण्यांकडे आलोच आहोत, तर त्यांची पुढची विभागणी कशी होते ते बघूया. यांच्यातलाच एक उपसंघ आहे पृष्ठवंशीय प्राणी. आणि यात आपल्याला अगदी ओळखीचे वर्ग सापडतात. कोणते? तर मत्स्य, उभयचर, सरीसृप, पक्षी आणि हो, आपण ज्या वर्गात येतो तो सस्तन प्राण्यांचा वर्ग. तर थोडक्यात काय, हे वर्गीकरण फक्त प्राण्यांची ओळख करून देत नाही, ते आपल्याला सर्व प्राण्यांना एकमेकांशी जोडणारे उत्क्रांतीचे रस्ते दाखवतं. आणि हेच आपल्याला लाखो वर्षांपासूनच्या एका सामायिक इतिहासाची जाणीव करून देतं. आणि म्हणूनच शेवटी हा एक प्रश्न उरतो. जर हे वर्गीकरण खरोखरच उत्क्रांतीचा नकाशा असेल, तर तो आपल्याला आपल्या स्वतःच्या प्रवासाबद्दल काय सांगत असेल? यावर नक्की विचार करण्यासारखा आहे.